स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेचे काही पात्र महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत. काही महिलांचे फॉर्म हे पेंडिंग आहेत, तर काही महिलांचे फॉर्म हे रिव्ह्यूमध्ये आहेत. तर याच्यातच आता ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी शासनाने 2 अटी ठेवलेल्या आहेत. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट बघण्यासाठी मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर बघूया. लाडक्या बहिणींना 17 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये मिळणार आहेत. तर त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज हे मंजूर असतील त्यांना हे पैसे मिळतील. तर इथे हे लक्षात असू द्या, 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना हे पैसे मिळतील. म्हणजे 17 ऑगस्टला पैसे ज्यांचे 14 ऑगस्ट पर्यंत अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना 17 ऑगस्टला 3,000 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. तसेच सर्वांचे आधार कार्ड हे बँक अकाउंटला सीडिंग असणे गरजेचं आहे. तर दुसरी अट अशी आहे का सर्वांचे जे आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटला सीडिंग असणे हे गरजेचे आहे. म्हणजे तिथं ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे. ज्यांचा अर्ज मंजूर झाला नसेल तर त्यांना दुसऱ्या टप्प्यात मंजूर करून दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जातील. म्हणजे दुसरा टप्पा म्हणजे हा इलेक्शन नंतर असू शकतो. अशा प्रकारे इथं 2 अटी मांडण्यात आलेल्या आहेत. तर बघा, त्यामधली दुसरी अट म्हणजे तुमचं बँकेला आधार कार्ड हे लिंक असणे गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं बँक सीडिंग असणे हे गरजेचं आहे. तर आता बँक सीडिंग करायचं कसं? सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती येऊन तुम्हाला इथं बघा अशा प्रकारे एक तुमचं बँक सीडिंगचा ऍक्टिव्ह अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येतो. जर असं तुम्हाला ऍक्टिव्ह असं आलेलं असेल तरच तुमच्या खात्यात हे तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. तर आता इथं गुगलमध्ये जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आधार लॉग इन करायचं आहे. त्यानंतर बघा, आधार लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माय आधार असं वेबसाईट येणार आहे. तर इथं बघा, माय आधार असल्या प्रकारची वेबसाईट येणार आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचं ते बँक सीडिंग हे किंवा तुमचं बँक सीडिंग किंवा बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करता येणार आहे. तर आता या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तर बघा अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला 4-5 ऑप्शन दिसणार आहेत. अपडेट युअर आधार, नंतर गेट आधार सर्व्हिस. तर इथे तुम्हाला आधार सर्व्हिस मध्ये खाली एक ऑप्शन आहे बँक सीडिंग अपडेट. या बँक सीडिंग अपडेट वरती तुम्हाला काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा नंतर तुम्हाला बँक सीडिंग अपडेट वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन वर थंब दिसते, त्याच्या खाली एक लॉग इनचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. याच्यामध्ये एंटर आधार नंबर, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकून लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचा. आता तुमचा आधार कार्डला जो नंबर म्हणजे जो नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावरच ओटीपी जाणार आहे. आता त्याच्या नंबरवरती इथं बघा कॅप्चा टाकल्यानंतर इथं लॉग इन केल्यानंतर खाली ओटीपीचं एक ऑप्शन येणार आहे. आता तुमचा आधार कार्डला जो नंबर आहे ना त्याच्यावरती तुम्हाला तो ओटीपी येणार आहे. तो ओटीपी तुम्हाला काही सेकंदासाठीच आहे. तर इथं बघा तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक बँक सीडिंग अपडेट याच्यावरती क्लिक करायचा. म्हणजे तुम्हाला ते आपलं बँक सीडिंग झालेला आहे का, म्हणजे आधार लिंक झालेला आहे का, तर चेक करायचा. इथं बघा बँक सीडिंग स्टेटस, याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुमचं जर ऍक्टिव्ह असेल तर ऍक्टिव्ह येणार आहे आणि जर तुमचं इनऍक्टिव्ह असेल तर इथं इनऍक्टिव्ह येणार आहे. म्हणजे तुमचं बँकला आधार कार्ड लिंक नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस दिसणार आहे. आणि जर तुमचं असं ऍक्टिव्ह स्टेटस दिसत असेल आणि तुमची जर कुठली बँक आहे त्या बँकेला कुठला आधार कार्ड लिंक आहे तर तिथं तुमची बँक ही शो करणार आहे. तर आता भरपूर महिलांचे असे प्रश्न आहेत का आता आम्ही योजना फॉर्म भरताना वेगळा अकाउंट नंबर दिलेला आहे किंवा दुसरी बँक दिलेली आहे, तर आता त्या अकाउंटवरती पैसे येणार का? तर त्या अकाउंटवरती सुद्धा म्हणजे त्या अकाउंटवरती नाही पैसे येणार. इथं ऍक्टिव्ह मध्ये जी तुमची बँक शो करते त्याच अकाउंटवरती तुम्हाला पैसे येणार आहेत. इथं बँकेनुसार तुम्हाला पैसे येणार नाही. इथं डायरेक्ट तुमच्या आधार कार्ड नुसार तुम्हाला तिथं पैसे. आता तुमच्या आधार कार्ड नुसार म्हणजे कसं, तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला सीडिंग आहे त्याच अकाउंट मध्ये तुमचे पैसे येणार आहेत. आता इथं कुठलीही बँक असो तर तुमचे तिथं पैसे हे येणार आहेत. तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे हे ज्या महिलांचे 14 तारखेपर्यंत फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनाच फर्स्ट इन्स्टॉलमेंट ही 17 तारखेला मिळणार आहे. म्हणजेच 3,000 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. आणि इथं 2 अटी ठेवलेल्या आहेत, त्याच्यामधले आपण दोन्ही पण अटी बघितल्यात. ज्यांचे 14 तारखेपर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्यांना सुद्धा आणि
आणि ज्यांचे बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा बँक सीडिंग आहे त्यांचं स्टेटस जर ऍक्टिव्ह दिसत असेल त्यांनाच हे पैसे 17 तारखेला त्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे. अशा प्रकारे ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही न्यूज शेअर करा आणि 14च्या आत सर्वांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले पाहिजे किंवा लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न